Good morning, student. Today we discuss our second use of dimensional analysis. काय दिलं आपल्याला सेकंड यूज टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. जे काही फिजिकल क्वांटिटीज असणार आहे, मास असेल, टाईम असेल, टेम्परेचर असेल, वॉट एव्हर, या सर्वांचे काय फाइंड आउट करायचे आपल्याला रिलेशन्स. कसं ते बघूया आपण. क्वेश्चन घेऊया फर्स्ट. द फोर्स ऑफ ए मोशन इज डिपेंड ऑन मास अँड ॲक्सेलरेशन. फोर्स F, mass m and acceleration a. Let us derive the relation between F, m and a. ठीक आहे. किती फिजिकल क्वांटिटीज दिल्या आपल्याला? 3 फिजिकल क्वांटिटीज दिल्या. पहिली क्वांटिटी काय दिली आहे? फोर्स. दुसरी काय दिली आहे? मास. आणि तिसरी क्वांटिटी दिली काय? ॲक्सेलरेशन. तिन्ही यांचं काय फाइंड आउट करायचं आपल्याला? रिलेशन. म्हणजेच इनडिरेक्टली फोर्सचा काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. बघूया आता सगळ्यात पहिल्यांदा. सपोज F is proportional to, बघा दिलं काय? फोर्स इज डिपेंड ऑन मास. फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, बट मास रेस टू पॉवर काय असेल? स्क्वेअर असेल, क्यूब असेल, वॉट एव्हर, किंवा त्याची पोझिशन काय आपल्याला माहिती आहे का? नाही. सो पॉवर काय घेऊया आपण? एक्स. इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड सेकंड काय म्हटलं? इज डिपेंड ऑन ॲक्सेलरेशन. सो फोर्स इज प्रोपोर्शनल टू ॲक्सेलरेशन ए. आणि पॉवर किती घेऊया आपण? वाय. म्हणजेच काय आपल्याला एक्स आणि वायचे जर पॉवर्स मिळाले तर आपण फोर्सचा काय फाइंड आउट करू शकतो? फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 फोर्स इज प्रोपोर्शनल टू m raised to x and a raised to y. बघा दोन्ही मास आणि ॲक्सेलरेशन फोर्सवरती, फोर्स त्यांच्यावरती कसा डिपेंड होता? डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो दोन्हींचं काय करणार आपण? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. देअरफॉर f इज इक्वल टू k m raised to x into a raised to y. बघा तर प्रोपोर्शनिटी आहे. मॅथमॅटिकली इक्वेशन बॅलन्स आहे का? नाही. प्रपोर्शनिटी घ्यावं लागेल. आणि प्रपोर्शनिटीसाठी काय घेणार आपण? कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट काय घेतला आपण? के. वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनिटी अँड इट इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके. के कसा आहे? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनिटी, बट डायमेन्शन आहे का त्याला? नाही. के इज ए डायमेन्शनलेस क्वांटिटी अँड एक्स अँड वाय बोथ आर रॅशनल नंबर. ठीक आहे. देअरफॉर इक्वेटिंग द डायमेन्शन ऑन बोथ साईड. मग आता बोथ साईडला कुठले फॅक्टर दिसते आपल्याला? लेफ्ट साईडला फोर्स दिसतोय, राईट साईडला मास आणि ॲक्सेलरेशन. केला डायमेन्शन नाही आहे. तीच तशीच क्वांटिटी आपण काय केली आहे? कन्सिडर केली. के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनिटी बट इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे. मग आता फोर्सचे डायमेन्शन काय? फोर्सचे डायमेन्शन L raised to 1, M raised to 1, T raised to -2 इज इक्वल टू के ॲज इट इज. मास म्हणजे काय? kg. म्हणजे फक्त m raised to 1 येईल, बाकी दोन्ही काय मिळतील? 0. देअरफॉर L raised to 0, M raised to 1, T raised to 0 आणि पॉवर किती आहे? x इंटू ए फॉर ॲक्सेलरेशन. काय याचं युनिट ॲक्सेलरेशनचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर L raised to 1 सेकंड स्क्वेअर. डिनॉमिनेटरला सोडे T raised to -2, M raised to काय मिळेल? 0 आणि पॉवर किती आहे? y. ठीक आहे. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. ए रेस टू एन रेस टू एम असेल पॉवर आणि त्याचाही पॉवर असेल तर काय करतो? दोन पॉवरची मल्टिप्लिकेशन. मग इथे तसं सॉल्व्ह करूया आपण. बघा के ॲज इट इज L रेस टू 0 इंटू एक्स 0 L रेस टू 0, एम रेस टू 1 रेस टू एक्स म्हणजे 1 इंटू एक्स किती मिळेल? एक्स. देअरफॉर एम रेस टू एक्स. टी रेस टू 0 इंटू एक्स 0, सो टी रेस टू 0. सेकंड डायमेन्शनसाठी तेच करूया. L रेस टू 1 रेस टू अगेन काय? y. सो 1 इंटू y y. M रेस टू 0 इंटू y 0. T रेस टू -2 इंटू y काय मिळेल? -2 y. ठीक आहे. देअरफॉर लेफ्ट साईडचे डायमेन्शन काय? डायमेन्शन ऑफ फोर्स ॲज इट इज L रेस टू 1, M रेस टू 1, T रेस टू -2 इज इक्वल टू के. बघा आता A रेस टू n इंटू ए रेस टू एम म्हणजे जर बेस सेम असेल तर पॉवरचे काय करतो आपण? ॲडिशन. मग दोन्हीकडे बघा एलचा पॉवर किती? 0 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एलचा पॉवर किती? वाय. 0 प्लस वाय. ठीक आहे. एम रेस टू काय? एक्स आणि दुसरे एम रेस टू 0, सो एम रेस टू एक्स प्लस 0 काय मिळेल? एक्स. ठीक आहे. टी रेस टू 0 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय? टी रेस टू -2y, सो 0 -2y काय मिळेल? -2y. देअरफॉर फायनल इक्वेशन मिळेल L रेस टू 1, M रेस टू 1, T रेस टू -2 इज इक्वल टू के इन ब्रॅकेट L रेस टू y, M रेस टू x, T रेस टू -2y. ठीक आहे. नेक्स्ट कम्पेअरिंग द डायमेन्शन ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटीज ऑन बोथ साईड वी गेट. दोन्ही साईडला करस्पॉन्डिंग क्वांटिटी कुठला आहे? लेंथ, मास, टाईम L, M, T. त्यांचे पॉवर काय करायचे? कम्पेअर करायचे. म्हणजे लेफ्ट साईडचा पॉवर इज इक्वल टू राईट साईडचा पॉवर. जसं Lचा पॉवर किती आहे? 1. राईट साईडला Lचा पॉवर किती आहे? y. सो पॉवर काय करणार आपण? कम्पेअर. देअरफॉर पॉवर ऑफ L
आता एलचा पॉवर लेफ्ट साईडला पॉवर किती आहे 1, राईट साईडला पॉवर किती आहे y, देअरफॉर 1 इज इक्वल टू y, देअरफॉर y इज इक्वल टू काय मिळेल 1. ठीक आहे. नेक्स्ट पॉवर ऑफ m, लेफ्ट साइड पॉवर 1, राइट साइड पॉवर x, देअरफॉर x इज इक्वल टू 1. आता t ची पॉवर कम्पेअर करायची काही गरज आहे का नाही. l च्या पॉवरवरनं y ची व्हॅल्यू मिळाली आहे, m च्या पॉवरवरनं x ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला दोनच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या, सो t च्या पॉवरकडे जायची गरज नाही. देअरफॉर पुट दिस व्हॅल्यू मीन्स व्हॉट x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. Okay, then we get f is equal to k m raised to 1 m raised to x ची व्हॅल्यू काय मिळाली आता 1, सो m raised to 1 a raised to y ची व्हॅल्यू किती मिळाली 1, सो a raised to 1. आणि जर पॉवर 1 असेल तर आपण राईट करतो का नाही. ओके. आणि अजून एक k फिजिकल कॉन्स्टंट आहे, सो त्याची व्हॅल्यू किती पुट आउट करणार 1, देअरफॉर f इज इक्वल टू ma. पॉवर 1 असेल तर तो आपण राईट करत नाही, सो m raised to 1 a raised to 1 ऐवजी काय म्हणू शकतो आपण ma. f इज इक्वल टू ma बाय न्यूटन सेकंड लॉ. हाच फॉर्म्युला आपल्याला कशासाठी मिळतो फोर्ससाठी. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. याच मेथडने आपण खूप सारे रिलेशन्स फिजिकल क्वांटिटीचे काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला थर्ड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. काय दिलं आहे थर्ड यूज बघा. To find the conversion factor between unit of the same physical quantity in two different system of units. जे काही कन्वर्जन फॅक्टर असणार आहे, जसं आपल्याला माहिती आहे SI सिस्टीममध्ये बरोबर की नाही, लेंथ कशात मोजतो आपण मीटरमध्ये, तीच लेंथ CGS सिस्टीममध्ये कशात मोजतो आपण सेंटीमीटरमध्ये. मग 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर 100 सेंटीमीटर मीन्स वॉट 10 टू द पॉवर 2. हे बेसिक रिलेशन्स आपल्याला माहिती आहे. बट जर फोर्स बघितला तर फोर्स SI युनिटमध्ये कशात मोजतो आपण न्यूटन, CGS युनिटमध्ये कशात मोजतो डाईनमध्ये. मग 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाईन आपल्याला माहिती आहे का नाही. अशा एकाच फिजिकल क्वांटिटीचे दोन सिस्टीम ऑफ युनिटमधला जो काही कन्वर्जन फॅक्टर असणार आहे तो कन्वर्जन फॅक्टर पण आपण कशाच्या साहाय्याने फाइंड आउट करू शकतो बाय यूजिंग द यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ठीक आहे. मग एक्झाम्पल घेऊया. लेट अस यूज डायमेन्शनल ॲनालिसिस टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन न्यूटन is a SI unit of force and dyne CGS unit of force. therefore ठीक आहे. सपोज मग काय कन्सिडर करूया न्यूटनचं कन्वर्जन कशामध्ये पाहिजे डाईनमध्ये. मग 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डाईन माहिती आहे का आपल्याला नाही माहिती. मग काय म्हणूया x. देअरफॉर 1 न्यूटन इज इक्वल टू x डाईन. देअरफॉर डायमेन्शन फॉर्म्युला फॉर फोर्स इज याचं डायमेन्शन काय L raised to 1 m raised to 1 t raised to -2. सबस्टिट्यूटिंग अबाव इक्वेशन वी कॅन राईट. बघा न्यूटन हे सुद्धा कशाचं युनिट आहे फोर्स, डाईन हे सुद्धा कशाचं युनिट आहे फोर्सच आहे. ठीक आहे. देअरफॉर दोघांचं डायमेन्शन काय मिळेल सेम मिळेल. मग डायमेन्शन पुट आउट करूया L1 raised to 1. आता इथे 1 दिसतोय लेफ्ट साईडला बरोबर, आणि राईट साईडला काय दिसतोय 2. 1 काय रिप्रेझेंट करणार आहे SI युनिट म्हणजे कशाची युनिट आहे न्यूटनच्या रिलेटेडमध्ये. आणि सफिक्सला 2 आला म्हणजे कुठले CGS युनिट कशाच्या रिलेटेड आहे डाईनच्या रिलेटेड. ठीक आहे. मग L1 raised to 1 M1 raised to 1 T1 raised to -2 इज इक्वल टू x इंटू L2 raised to 1 M2 raised to 1 T2 raised to -2. व्हॅल्यू कशाची कॅल्क्युलेट करायची आपल्याला x. सो x इंटू जे काही डायमेन्शन आहे तिकडे मल्टिप्लाय दिसत आहे, अदर साईडला गेल्यावर काय होतील डिवाइड. देअरफॉर साईड चेंज करूया x इज इक्वल टू L1 raised to 1 M1 raised to 1 T1 raised to -2 डिवाइड बाय L2 raised to 1 M2 raised to 1 T2 raised to -2. बघा परत सांगतोय की बेसला 1 जो आलाय तो काय रिप्रेझेंट करतोय SI युनिट. बेसला सफिक्समध्ये जो काही 2 आलाय तो काय रिप्रेझेंट करतोय CGS युनिट. ठीक आहे. देअरफॉर मग आता बघा L1 L2 दोघांचाही पॉवर सेम आहे, M1 M2 दोघांचाही पॉवर सेम आहे, T1 T2 दोघांचाही पॉवर काय सेम आहे. जसं L1 L2 दोघांचा पॉवर 1 आहे, M1 M2 दोघांचा पॉवर किती आहे 1, T1 T2 दोघांचाही पॉवर किती आहे -2. मग पॉवर कॉमन घेतली तर चालते. ठीक आहे. देअरफॉर मग x इज इक्वल टू L1 अपॉन L2 raised to 1. नेक्स्ट M1 अपॉन M2 दोघांचाही पॉवर सेम आहे किती 1, T1 अपॉन T2 दोघांचाही पॉवर सेम आहे किती -2. ठीक आहे. वेअर सफिक्स 1 इंडिकेट द SI युनिट अँड सफिक्स 2 इंडिकेट द CGS युनिट. मग आता बघा L1 कुठल्या सिस्टीमचा आहे L1 सफिक्समध्ये 1 आलाय ना म्हणजे कुठली सिस्टीम SI सिस्टीम बरोबर. SI सिस्टीममध्ये लेंथ कशात मोजणार आपण मीटरमध्ये. ओके. देअरफॉर मग इन SI सिस्टीम LMT लेंथ मास टाइम आर एक्सप्रेस्ड इन मीटर किलोग्राम अँड सेकंड. अँड CGS सिस्टीम LMT लेंथ मास टाइम आर एक्सप्रेस्ड ॲज सेंटीमीटर ग्राम अँड सेकंड. ओके. मग त्याच व्हॅल्यू L1 म्हणजे काय लेंथ इन SI सिस्टीम मीटर, L2 लेंथ इन CGS. सो व्हॉट
सेंटीमीटर. मग त्याच व्हॅल्यू पुट आउट करूया. देअरफॉर x इज इक्वल टू L1 कुठल्या सिस्टीमचा आहे SI आणि लेंथ मेजर्ड इन SI सिस्टीम इन मीटर डिवाइड बाय L2 CGS सिस्टममध्ये लेंथ कशात मोजतो आपण सेंटीमीटर. मीटर अपॉन सेंटीमीटर म्हणजेच काय ज्या क्वांटिटी आहे त्यांचे काय रेट करायचे आता युनिट्स आणि पॉवर किती 1. सेम मास M1 कुठली सिस्टीम SI मध्ये मास कशात मोजतो आपण kg आलाय kg ठीक आहे डिवाइड बाय M2 कुठल्या सिस्टीमचा आहे CGS मध्ये मास कशात मोजतो आपण ग्राम मध्ये. सो kg अपॉन ग्राम रेज टू पॉवर 1. पुढे इन ऑल सिस्टीम टाइम इज मेजर्ड इन सेकंड. सो सेकंड अपॉन सेकंड रेज टू पॉवर -2. ठीक आहे. आता काय करायचं बघा मीटर सेंटीमीटर कॅन्सल होणारा फॅक्टर आहे कुठला नाही बट आपण मीटरचं कन्वर्जन कशामध्ये करू शकतो सेंटीमीटर. मग 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर 100 मीन्स व्हॉट 10 into 10 मीन्स व्हॉट 10 to the power 2. मग बघा नेक्स्ट याला तेच पुट आउट केले x इज इक्वल टू 10 to the power 2 सेंटीमीटर म्हणजे काय मीटर डिवाइड बाय सेंटीमीटर पॉवर 1 kg is equal to how many gram 1000 means what 10 into 10. How many times multiplication 3 times multiplication. Therefore 10 to the power 3. So 10 to the power 3 gram is equal to 1 kg. So kg ऐवजी काय पुट आउट करणार 10 to the power 3 gram upon ग्राम. पॉवर किती आहे कॉमन पॉवर 1. सेकंड कॅन्सल. सो 1 रेज टू -2. सो बघा सेंटीमीटर बरोबर. अजून काय ग्राम आणि काय ग्राम काय होतील कॅन्सल होतील. काय शिल्लक राहतील टर्म्स. मग आता x इज इक्वल टू 10 to the power 10 to the power 2 रेज टू 1 इंटू 10 to the power 3 रेज टू 1 इंटू 1 का 1 रेज टू -2. 1चा कुठलाही पॉवर असेल तर व्हॅल्यू किती येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे देअरफॉर मग आता माझी काही फॉर्म्युला सांगितलं होतं a रेज टू n रेज टू m असेल तर दोन्ही पॉवरची काय करायची मल्टिप्लिकेशन. मग 10 to the power 2 into 1 2 10 to the power 3 into 1 3. देअरफॉर 10 to the power 2 into 10 to the power 3 into 1. अगेन दुसरा फॉर्म्युला सांगितलं होता a रेज टू n into a रेज टू m बेस सेम असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवरची काय करायची ॲडिशन. 10 बेस सेम आहे पॉवरची काय करूया ॲडिशन. 2 + 3 5. सो 10 to the power 5 into 1 मल्टिप्लाय करून काय फरक पडणार आहे का नाही. सो x इज इक्वल टू 10 to the power 5. एक्सची व्हॅल्यू मिळाली बरोबर. पहिल्या याच्यात पुट आउट करूया काय मिळेल मग 1 न्यूटन इज इक्वल टू x डाईन. x म्हणजे किती आता 10 to the power 5. सो 1 न्यूटन इज इक्वल टू 10 to the power 5 डाईन. म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर मिळाला आपल्याला किती 10 to the power 5 डाईन. ठीक आहे. याच पद्धतीने एनर्जीसाठी कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ कॅल्क्युलेट करू शकता. याच प्रोसेसने फक्त डायमेन्शन कशाचे घ्यावं लागेल तुम्हाला एनर्जीचे. ठीक आहे. आणि तो फॅक्टर मिळतो 10 to the power 7. किंवा वेगळे डेन्सिटी असेल ॲक्सेलरेशन असेल व्हेलॉसिटी असेल या सर्वांच्या सेम युनिटच्या कन्व्हर्जन फॅक्टर काय करू शकता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. म्हणजे डायमेन्शन ॲनालिसिसचे किती यूज बघितले आपण 3 यूज बघितले. पहिला यूज कुठला बघितला टू फाइंड द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर इनकरेक्ट. दुसरा बघितला आपण काय टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. आणि तिसरा बघितला टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी in two different system of units.